प्रभाग 10 ब मधून मला उमेदवारी मिळालेली आहे काँग्रेस या पक्षाकडून। आतापर्यंत मी सामाजिक कार्य खूप केलेलं आहे, महिलांच्या बाबतीत असू देत, मुलींच्या बाबतीत असू देत किंवा चांगलं वाईट ज्या गोष्टी घडतात त्यांना म्हणजे किशोरवयीन मुलींना माहिती नसतं की चांगलं काय आहे वाईट काय आहे, तर त्याचा आपण नेहमी वारंवार क्लासेस घेऊन किंवा त्यांना मार्गदर्शन आजपर्यंत करत आलोय आणि महिलांना रोजगार मिळावं यासाठी आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न करत आलोय। काही वेळेस यश मिळालेलं आहे आणि अजूनही यश मिळेल त्याला, आणि मी प्रयत्न सतत करत आहे त्याबाबत। आणि बाकी प्रभागाचा तर विकास आपल्याला करायचाच आहे, समाजकार्याच्या माध्यमातून मी खूप करत आलेली आहे, पण अजून उमेदवारी म्हणजे मला जर निवडून दिलात तुम्ही आणि निवडून द्यालच अशी आशा करते मी, तर अजून खूप प्रमाणात मी महिला मुली आणि मुलांमध्ये जॉबच्या संधी असतील किंवा रोजगाराच्या बाबतीत असतील संधी त्यांना उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि आज आता आपल्या भागात असे आहेत की खूप जण म्हणजे शाळा वगैरे शिकलेले आहेत पण ड्रॉपआउट खूप झालेले आहेत, काही कारणास्तव असतील किंवा घरातल्या काही अडचणीमुळे असतील, कुठल्या अनेक कारणांमुळे आहेत किंवा कोणाच्या परिस्थितीमुळे ते मुलं शिकलेले नसतील, त्यामुळे ते चांगल्या पदवीवरती किंवा चांगल्या पोस्टवरती जाऊ शकले नाही आहेत। पण त्यांना आपण कौशल्याचे क्लासेस घेऊन किंवा त्यांना ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तर त्याचं कौशल्य आपण त्यांना प्रशिक्षण वगैरे देऊन त्यांना चांगलं रोजगार मिळवू देत याचा आपण प्रयत्न करतोय। आणि प्रभागात आपले चांगले रस्ते, लाईट, पाणी आज आपल्याला 6 दिवसाआड येतोय, तर आपण त्याचं नियमित नियोजन करून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल असा आपण प्रयत्न करूया। आणि सगळे तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी असतात, प्रभागातले सगळे लोक वगैरे, त्यांच्याच पाठिंबामुळे आज मला उमेदवारी मिळाली आणि विजय आमचाच होणार आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षातून मला मतदान करा, माझं चिन्ह आहे हाताचा पंजा। तर आणि आमच्या प्रभागात काँग्रेस हा एकच पक्षाचं म्हणजे जागा सुटलेली आहे, त्यामुळे माझा एकच हात आहे काँग्रेसकडून। तर तुम्ही 4 मतदानापैकी 1 मतदान मला करावं अशी मी विनंती करते। 3 मतदान करायचं अजून तुम्हाला म्हणजे ऑप्शन आहे, तर 1 मतदान मला काँग्रेसला नक्कीच करावं आणि तुम्ही नक्कीच मला 1 मत देऊन विजयी कराल अशी मी आशा बाळगते। नमस्कार।